एरंडोल विधानसभा क्षेत्र के वर्तमान विधायक और शिवसेना शिंदे गुट नेता चिमनराव पाटिल के बेटे महायुति उम्मीदवार अमोल पाटिल ने भारी अंतर से जीत हासिल की। जलगांव जिले में उन्हें एक युवा विधायक के तौर पर देखा जाता है। आज मीडिया से बात करते हुए उन्होंने पारोला एरंडोल निर्वाचन क्षेत्र के माध्यम से युवाओं को रोजगार प्रदान करने का इरादा व्यक्त किया। सर्वप्रथम सर्व जनतेचे आणि मतदारसंघातील मायबाप जनतेचे मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं देऊन माझा विजय हा केला आणि सर्वांचे आपल्यामार्फत मी आभार मानतो। हे बघा, मी इलेक्शनच्या सुरुवातीपासूनच सांगत होतो की मी विरोधकांवर कुठल्याही परिस्थितीत टीका करणार नाही, कारण की माझ्याजवळ वडिलांनी केलेली कामं होती। ते कामाच्या मार्फत आम्ही पूर्ण मतदारसंघात घरोघरी मतदारसंघातल्या गावोगावी पोहोचलेलो होतो। त्याच्यामुळे विरोधकांवर टीका करण्यापेक्षा केलेली विकास कामं ही प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचवणं हेच आमचं ध्येय होतं आणि ते पोहोचण्यात आम्ही सक्सेस झालो। येणाऱ्या भविष्यामध्ये आता आपल्या मतदारसंघामध्ये जे काही कामं राहिलेले आहेत ते कामांचा विकास कसा राहील आता पुढचा? मी आधीच सांगितलं की जी कामं राहिलेली आहेत किंवा जी कामं मोठी आहेत, राहिलेली कामं आहेत, त्यांना प्रथम आपण चालना देणार आहेत। समजा MIDC असेल, गाव तिथे व्यायामशाळा असेल, गाव तिथे ग्रामसंघ असेल, गाव तिथे शिवाजी महाराजांचं किंवा थोर पुरुषांचे स्मारक असतील, या गोष्टींना मी प्राधान्य असेल।